नमस्कार. आज 2025चा शेवटचा दिवस. सहजच इंस्टाग्राम बघता बघता लक्षात आलं की अनेक लोक रिझॉल्युशन करत असतील आणि आपले खुद्द नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची एक रील दिसली. त्या रीलमध्ये त्यांनी माहिती द्यायचा प्रयत्न केलाय की ICMR इंडियन काउन्सिलनी जो इंडियन काउन्सिल रिसर्चमध्ये जे आहे त्या डिपार्टमेंटनी रिसर्च केलं आणि असं लक्षात आलं की अनेक इन्फेक्शन अनेक रुग्णांना अँटीबायोटिक कामच करत नाहीये. मग त्यांनी त्याचं कारण शोधायचा प्रयत्न केला. कारण इतकं धक्कादायक होतं. कारण शोधल्यावर हे लक्षात आलं की इंडियामध्ये अनेक लोक कारण नसताना अँटीबायोटिक घेत आहे, गरज नसताना. मग तुम्ही म्हटलं काय होईल त्यांनी? एक तर अँटीबायोटिक्स, याचा अँटी म्हणजे अगेन्स्ट आणि बायोटिक्स म्हणजे बॉडी. आपल्या बॉडीच्या अगेन्स्ट काम करणारे घटक म्हणजे अँटीबायोटिक. आणि त्याचा अतिशय भडीमार जर केला गेला तर योग्य वेळेस जेव्हा गरज असेल तर तेव्हा ते काम करत नाही. त्याला आपण म्हणतो रेझिस्टंट. सो अँटीबायोटिक रेझिस्टन्स व्हायला लागतात आणि जेव्हा खरंच गरज असतं तेव्हा अँटीबायोटिक रुग्णाला काम करत नाही. आणि अतिशय अँटीबायोटिक घेतल्याचे बाकी दुष्परिणाम अति आहेतच. आपल्या देशामध्ये अनेक रुग्ण ओव्हर द काउंटर म्हणजे फार्मसीमध्ये जाऊन सहज अँटीबायोटिक घेतात कारण नसताना. ते घेणे टाळावे. म्हणून म्हटलं नवीन इयरचं रिझॉल्युशन उद्यापासून सगळे करणार आहात तर मला माझी सगळ्या डॉक्टरांना आणि रुग्णांना विनंती आहे की एक महत्वाचं रिझॉल्युशन आपण करूया. डॉक्टरांनी अँटीबायोटिक देणे टाळावे. शक्यतो डॉक्टर देतच नाहीत, पण लवकर बरं व्हायचं च्या घाईमध्ये किंवा रुग्णाला लवकर बरं करायच्या घाईमध्ये कारण नसताना अँटीबायोटिक देऊ नये. आणि रुग्णांनी आपल्या मनाने कुठलेही औषध घेऊ नये. ओव्हर द काउंटर जाऊन अँटीबायोटिक तर मुळातच घेऊ नये. हे एक रिझॉल्युशन आपण उद्यापासून करूयात आणि देशाला रोगमुक्त करण्याचं एक पुढचं पाऊल आपण टाकूयात. धन्यवाद.